अवधूत वाघजी, सगळ्यात पहिलं म्हणजे दुटप्पी धोरणावरती इथे बोललं जातंय। एकीकडे सरकार म्हणून तुमची जबाबदारी आहे की असा डिस्टर्बन्स येऊ नये, तशा इन्स्ट्रक्शन तुम्ही पोलिसांना दिल्या पाहिजे। पण इथे रस्त्यावर उतरलेले तुम्हीच असता, ज्यांच्यावरती बाई संतापली ते तुम्ही आहेत आणि तुमच्या अखत्यारीत असलेले पोलीस काहीच करत नाहीयेत। सर्वप्रथम काल ज्यावेळी महिला नारी शक्ती वंदना विधेयक हे ज्यावेळी लोकसभेमध्ये 2/3 बहुमताने पारित व्हायचं होतं, त्याच्या विरोधात विरोधी पक्षांनी मतदान केल्यामुळे ते नामंजूर करण्यात आलं। त्याच्या विरुद्ध जो महिलांचा आक्रोश होता, तो आक्रोश व्यक्त करण्यासाठी काल ज्या काही सभा झाल्या दोन, त्यामध्ये ही जी काही घटना झाली, लोकांना जो काही त्रास झाला, भारतीय जनता पक्षाचा राज्य प्रवक्ता म्हणून मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो। दुसरी गोष्ट अशी की काल मोर्चा निघालाच नाही, आपण फॅक्ट्स ठेवल्या पाहिजेत। पोलिसांनी आम्हाला, ज्या महिला येणार होत्या, पोलिसांनी आम्हाला वरळी डोम मध्ये सभेला परवानगी दिली होती, परंतु तिथपर्यंत वाहन व्यवस्था येऊ नये म्हणून पण त्यांनी जांभोरी मैदानमध्येच वाहनं अडवली होती। आमच्या सगळ्या महिला जांभोरी मैदानमध्ये होत्या आणि जांभोरी मैदानपासून त्या सगळ्या चालत, कुठचंही वाहन न घेता जवळजवळ 2 किलोमीटर चालत त्या डोमपर्यंत आल्या। त्याऐवजी या 25,000 महिलांच्या जर गाड्या आल्या असत्या तर आणखीन ट्रॅफिकला खोळंबा झाला असता, म्हणून पक्षाने आणि पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेऊन 25,000 महिलांना तिथेच थांबवलं, म्हणजे वरळी नाक्याच्या अलीकडे थांबवलं। त्यामुळे त्या महिला चालत येत होत्या, हा मोर्चा नाही हे पहिलं लक्षात घ्या। दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 25,000 महिलांचा जो आक्रोश मोर्चा होता, त्या आक्रोश मोर्चातून व्यक्त होणाऱ्या भावनांना कुठंतरी दाबून टाकून एका व्यक्तीच्या, सिडिओ सेक्युलर व्यक्तीच्या स्वयंकेंद्रित आणि स्वतःपुरत्या मर्यादित असलेल्या भावनांना आपण एवढं मोठं केलेलं आहे, हा त्या 25,000 महिलांचा अपमान आहे असं मी समजतो। आपण इथे म्हटलेलं आहे की जन आक्रोशाचा हा चेहरा आहे का? तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की रजा अकादमीचा जो मोर्चा आझाद मैदानवर निघाला होता आणि तिथे शहीद स्मारकावर लाथ मारली होती, त्यावेळी जन आक्रोशाचा हा चेहरा कुठे गेला होता? जन आक्रोशाच्या या चेहऱ्याने पोलीस अधिकाऱ्यांबरोबर अरेरावी केली, यू शट अप म्हटलं, यू गेट आउट फ्रॉम हिअर म्हटलं आणि अतिशय अश्लील भाषेमध्ये शिवी पण दिलेली आहे। एवढंच नव्हे तर एक बाटली घेऊन मोर्चेकऱ्यांवर मारलेली आहे। आणि जर जन आक्रोशाचा चेहरा असेल तर त्याला अर्बन नक्षलवादी म्हटलं तर चुकलं कुठे? कारण आंदोलनं आम्ही पण केली आहेत, गेली 46 वर्ष आम्ही आंदोलनं करतो, पण आम्ही कधी हातामध्ये बाटली घेऊन मारलेली नाही, आम्ही पोलिसांबरोबर अरेरावी केलेली नाही, आम्ही विरोधी पक्षामध्ये असलेल्या नेत्यांना यू गेट आउट फ्रॉम हिअर म्हटलं नाही, कारण हा रस्ता, ही मुंबई आणि वरळी भाग हा माझ्या पिताश्रींचा नाहीये हो, तर मी पोलिसांना म्हणणार गेट आउट फ्रॉम हिअर? तर त्याच्यामुळे आपला संताप व्यक्त करत असताना त्या स्त्रीने, तिला संताप व्यक्त करण्याचा अधिकार आहे, परंतु तिने मर्यादा ओलांडल्या आहेत हे नक्की। पुन्हा एकदा सांगतो, लोकांना जर त्रास झाला असेल तर त्या त्रासासाठी पक्षातर्फे मी दिलगिरी व्यक्त करतो, परंतु सरकारच्या विरोधात, सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जर आपल्याला आक्रोश व्यक्त करायचा असेल तर त्याच्यावर सुद्धा एक पद्धत असते, त्या सीमेच्या पलीकडे कोणी जाऊ नये एवढी विनंती करतो।